नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आपण पाहत आहोत। अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। 2.5 लाख उत्पन्नाची अट रद्द, सरकारकडून आता महिलांना नोटीस पाठवण्यात येत आहे। तुम्हाला ही नोटीस आली आहे का चेक करायचं आहे। आता सरसकट महिलांना लाभ, सविस्तर काय आहे अपडेट जाणून घेऊ। पहा, लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय निघालेला आहे, या शासन निर्णयानुसार राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपये रक्कम जी आहे ती अदा करण्यात येणार आहे। यामध्ये या योजनेची जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार 18 ते 65 वयोगटातील महिलांना 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी शासन निर्णय काढून ही योजना सुरू करण्यात आली। तसेच या योजनेच्या ज्या पात्रता निकष आहेत त्या निकषामध्ये आणखीन एक महत्त्वाचा निकष म्हणजे तुम्ही या अगोदर शासनाच्या कोणत्याच शासकीय योजनांचा 1,500 पेक्षा जास्त लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। हा एक महत्त्वाचा निकष होता आणि 2.5 लाख उत्पन्न असणाऱ्या महिलांना योजनेसाठी पात्र धरण्यात येत होतं। परंतु पहा, महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली, महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। या योजनेमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील महिलांनी फॉर्म भरलेला आहे। त्यामध्ये 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील फॉर्म भरलेले आहेत आणि अक्षरशः त्यांच्या अकाउंटला पैसे देखील आलेले आहेत। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या आणि या अगोदर शासनाच्या 1,500 पेक्षा जास्त रक्कम लाभ घेणाऱ्या योजना, जास्त रक्कम असणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेचे पैसे आलेले आहेत। होय, आश्चर्यकारक बातमी आहे ही। पण या महिलांना आता सरकारकडून चांगलेच खडे बोल जे आहे ते सुनावण्यात येत आहेत। सरकारकडून महिलांना नोटीस पाठवण्यात येत आहे। तुम्हाला जर अशी नोटीस आली असेल तर चेक करायचं आहे। या ठिकाणी पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही जर या अगोदर शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये 1,500 पेक्षा जास्त लाभ घेत असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर लाडकी बहीण योजनेचे जर पैसे तुम्हाला आले असतील तर तुम्हाला ते पैसे रिटर्न करायचे आहेत। कारण PM किसान योजनेच्या अंतर्गत जे पैसे येत होतात त्याचे पैसे देखील रिटर्न घेण्यात आलेले आहे सरकारकडून। महिलांना नोटीस येणार आहे। अशा महिलांना, ज्या महिला या योजनेमध्ये बसणार नाहीत आणि त्या महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, अशा महिलांना या ठिकाणी पाहू शकता सरकारकडून नोटीस बजावण्यात येत आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून तुम्हाला आलेले पैसे रिटर्न करण्यात येणार आहेत। तुम्ही देखील अशा प्रकारची चूक केली असेल तर ती दुरुस्त करू शकता। कारण ही जी योजना आहे ती महाराष्ट्रातील कल्याणकारी योजना आहे। गरजू महिलांसाठी योजना असली पाहिजे, ना की प्रत्येक महिला या योजनेमध्ये जी पात्र असणार नाही तिला देखील या योजनेचा लाभ मिळाला तर ती योग्य गोष्ट असणार नाही। कारण खरंच गरजू महिला ज्या आहेत त्या आणखीनही या योजनेपासून अपात्र आहेत। असं नाही की प्रत्येक महिलाला पैसे मिळाले नाही पाहिजेत, महिलेला पैसे मिळाले पाहिजेत। पण ती जर योजनेमध्ये बसत असेल, खरंच तिला या 1,500 रुपयाची गरज असेल, या 1,500ची तिला किंमत असेल आणि तिच्या संसारासाठी जर खरंच हातभार लागत असेल या 1,500चा, तर त्या महिलेला हे पैसे नक्कीच मिळाले पाहिजेत। तुलनेत ज्या महिलांना या 1,500ची काहीच किंमत नाही किंवा त्या 1,500 रुपये त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार नाहीत, अशा महिलांना या योजनेचे 1,500 जाणं अयोग्य आहे। मी महिला असून देखील असं म्हणत आहे। याचं कारण पहा, महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच गरजू महिला आहेत ज्यांना या योजनेचा आणखीनही लाभ मिळालेला नाही। आता सरकारने सरसकट महिलांना या योजनेचे पैसे दिलेले आहेत। फक्त ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही चुकी आहेत त्यांचाच अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे। पण ज्या महिला खरंच या योजनेसाठी पात्र असणार आहेत, या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या महिलांना 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे, अक्षरशः मी देखील उदाहरण पाहिलेलं आहे की 2.5 लाखाच्या उत्पन्नावरती असणाऱ्या उत्पन्न महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। आणि जी खरंच गरजू महिला आहे त्या महिलेचा आणखीनही फॉर्म मंजूर झालेला नाही। तिने मागच्या महिन्यामध्ये फॉर्म भरलेला होता पण तिचा फॉर्म आणखीनही पेंडिंग आहे। आणि ज्या महिला 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न आहेत त्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांच्या अकाउंटला। तर या योजनेचा जो मेन हेतू आहे किंवा जो मेन उद्देश आहे तो या
मुद्द्यामुळे किंवा या गोष्टीमुळे पूर्ण होताना दिसत नाही. जर असं असेल तर ही गोष्ट योग्य नाही. सरकारकडून महिलांना नोटीस पाठवण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला आलेले पैसे रिटर्न होणार आहेत. सरकारच्या माध्यमातून महिलांना नोटीस पाठवण्यात येत आहे. त्यामुळे 2.5 लाख उत्पन्न असणाऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या महिला, 21 ते 65 वयोगटातील महिला आणि शासनाच्या कोणत्याही शासकीय योजनेचा 1,500 पेक्षा जास्त लाभ न घेणाऱ्या महिला या योजनेमध्ये बसणार आहेत. पण या घडीला पाहिलं तुमच्या जवळपास देखील बऱ्याच अशा महिला असतील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरचं आहे, तरी पण त्यांना पैसे आलेले आहेत. तर ही गोष्ट चुकीची आहे. सरसकट महिलांना लाभ मिळालेला आहे आणि ही बाब सरकारच्या लक्षात येताच आता सरकारकडून महिलांना नोटिसा बजावण्यात येत आहे. ज्या महिला शासकीय योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना आलेले पैसे रिटर्न करण्यात येणार आहेत.